मी आता इथे गॅरेजवरती आलो आहे. याच्या आधी मी जिममध्ये जाऊन आलेलो. लगभग अर्धा अर्धा तास पावणे तास मी जिममध्ये होतो. म्हणजे 15-20 मिनटं तर मी काय नाही केलं, थोडा वॉर्मअप केला. बाकी अर्धा तास मी वर्कआउट करत होतो. म्हणजे डंबल उचलत होतो. त्यानंतर मी काय मशीनवर ते खेचत होतो, नाव नाही माहिती मला. पुशअप वगैरे केले. बेंच प्रेस पण करायचं होतं, पण तो तिकडचा ट्रेनर आहे त्यांनी मला मना केला. मला म्हणाला की आता नको करू, त्यात टाईम आहे अजून. तर म्हणून मी फक्त पुशअप केला, डंबल वगैरे उचलला आणि ते मशीन वगैरे ते सगळं करत होतो. अजून खूप काय काय आहे जे करू शकतो, पण मला एवढं काय आयडिया नाही आहे, ते बघायला पाहिजे. आणि आज कळालं की तो ट्रेनर आहे तो म्हणजे तो मला म्हणाला, मी जिम जॉईन केलं ना, 700 रुपयामध्ये महिना केला. तर तो म्हणाला की जिममध्ये जॉईन करून बॉडी नाही बनणार, बॉडी वगैरे बनवायची असेल एक पर्सनल ट्रेनर लागेल. म्हणजे तो स्वतःच बनतो आहे पर्सनल ट्रेनर, असं नाही की कोण एक्सपर्टला बोलवणार आहे आणि जो मला बॉडी कसं बनवायची तो सांगेल. तो स्वतःच करतो. तो डाएट वगैरे देईल तो करून आणि त्याच्यानंतर मग काय काय करायचं, कसं कसं करायचं ते सगळं सांगेल. म्हणजे आणि त्याच्यानंतर 1000-1500 महिन्याचे काहीतरी लागेल असं पैसे म्हणाला तो. म्हणजे जे जिमच्या फी आहे महिन्याची त्याच्या म्हणजे जास्तच आहे म्हणजे. आणि जिमचे द्यायचे ते वेगळे. असं मला तर महागात पडेल, पण तो बोलतो की बॉडी बनवायची असेल तर पर्सनल ट्रेनर लागेल. आणखी बोलतो की मला डाएट वगैरे अजून वर्कआउटचं काय एवढं माहिती नाही, मी नवीन यायचं. बोलतो की मला लागेल पर्सनल ट्रेनर. आता असं बोलला असं आहे की आता मजबुरी झाली, आता मी दुसरा ऑप्शन पण नाही माझ्याकडे. दुसरं काय करू मलाच समजत नाही आता. पैसे तर नाही आहे माझ्याकडे आता. विचार पाहिजे होता की पैसे आता स्टार्टिंगला येणार की महिन्याच्या एंडिंगला घेणार. तुम्ही विचारलं नाही. आणि त्या पर्सनल ट्रेनिंगच्या त्याच्या पण काय मी तेवढं विचारलं नाही त्याचं. फक्त बोललं की उद्या सांगतो. समजत नाही आता. तसं काय नाही, पैसे तर मी आणि म्हणजे माझ्या मम्मीच्या अकाउंटमधून पैसे काढू शकतो. म्हणजे मला माझ्याकडे म्हणजे मम्मीकडून मला पैसे द्यावे लागतील त्याच्यासाठी. आता काय करू पण शकत नाही. बोलला आहे की आता मजबुरी झाली म्हणजे आता मजबुरीने घ्यावंच लागेल. आता उद्या मी जाऊन काय बोलू, मना करू? आता मी करू शकत नाही, तर मला तर हाच बोलावं लागेल आता. आता पैसे बघीन यार, आणून आता कुठून तरी. हा बोलतो आता, बघतो. तसं मला तर स्वतःहून करायचं होतं, तो सांगेल तर मला करावं लागेल. पण ठीक आहे, आता बॉडी बनवायची असेल तर ऐकावंच लागेल. स्वतःच्या मर्जीने करून काय फायदा काय नाही. तसं मी याच्यावर भरोसा, जो पर्सनल ट्रेनिंग त्याच्यावर पूर्ण भरोसा पण राहणार नाही की जो सांगेल आणि बॉडी बनवेल. मी आपलं पण करत राहील. तो फक्त असंच 1000-1500 रुपये म्हणजे एवढे कमी पैसे असेल तो कायच बॉडी बनवून देणार आहे. तर आता तो बोलतो आहे तर मी फक्त हात त्याच्यापुरता घेतो बस. बाकी मला तर माहिती होणार तर काय आहे नाही. बाकी मला स्वतःहूनच काहीतरी करावं लागेल आता. म्हणजे स्वतःहून डाएटचं करावं लागेल, स्वतःहून वर्कआउट करावं लागेल. आणि जिम पण माझा एक मित्र आहे, तो मला म्हणाला की तो 1 तारखेपासून जिम जॉईन करणार आहे. माझ्यावाला नाही, त्याच्यावाला. तो बोलतो तिकडे 3000 रुपये महिन्याचे आहे आणि सगळं आहे, कार्डिओ वगैरे. 3000 रुपये. आणि इथं मी जातो तिकडे 700 रुपये महिना. म्हणजे 700 रुपये असं महिना दिलं तर 3000 रुपये 5 महिन्याचे होते. म्हणजे अर्धा महिना लगभग, म्हणजे पूर्ण अर्धा महिना लगभग फ्री म्हणजे तिकडे गेलं तर. आणि इथं पण आहे, इथं 4500 रुपये वर्षाचे. ते पण विदाऊट कार्डिओ नाही आहे. असं मला वाटत तर नाही आता खरं बोलतो आहे. पण ते एवढे पैसे आहेत ते पण कार्डिओ वगैरे सगळं, तर मला वाटत नाही एवढे पैसे कुठल्या जिममध्ये असेल. कारण ते काचेवाले जिम आहे, म्हणजे खूप चांगलं दिसतं ते. आता काय माहिती यार, मला बोलतो आहे तर असू पण शकतो, मी पूर्ण इंडिपेंड नाही करत.
आता बघीन आता त्याच्या तो जॉईन करेल ना तेव्हा समजेल.